नमो आदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप शोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आपण समोर बघत आहात एक लोशू ग्रीड अंकशास्त्रामधली एक पद्धती आहे ही लोशू ग्रीड म्हणून, आणि इतरही याच्यामध्ये पद्धती आहेत, शालियन वगैरे पण आहेत. तर माझं जे अंकशास्त्र झालं आहे ते लोशू ग्रीड पद्धतीप्रमाणे झालं आहे. हे तुम्ही बघू शकता. हा समोर जो आहे हा लोशू ग्रीडमधला अंकशास्त्र तक्ता आहे. हा पूर्ण 9चे 9 अंक कोणाचाच नसतो, कारण आपण ज्या पद्धतीची जन्मतारीख लिहितो त्या पद्धतीमध्ये फक्त 8 अंक लिहिले जातात. वर्षाचे 4 अंक, महिन्याचे 2 अंक, तारखेचे जास्तीत जास्त 2 अंक. त्यामुळे हे 8च होतात. 9 अंक अजूनपर्यंत कोणाचे आलेले नाही आणि येतही नाही. तर माऊली हो, तरीसुद्धा 8 अंक ही ज्या व्यक्तीच्या चार्टमध्ये पूर्ण असतात तो व्यक्ती म्हणजे खूप जबरदस्त, त्याच्याकडे सर्व काही असतं असं मी म्हणेल. उच्च बुद्धिमत्ता आणि बऱ्याच काही गोष्टी, पण फक्त एकच आहे, 8 अंक पूर्ण म्हणजे प्रत्येक अंकाचं कुठेच रिपिटेशन नसणार आहे. हे फार एखादा विरळाच व्यक्ती कोणी सापडेल. तर ठीक आहे, तो पुढचा विषय आहे. आपण बघूया या अंकशास्त्र तक्त्यामध्ये. याला हॉरिझॉन्टल प्लेन आणि वर्टिकल प्लेन्स असं म्हणतात. ह्या ज्या आडवे तक्ते आहेत हे हॉरिझॉन्टल प्लेन आणि हे जे उभे आहेत ते वर्टिकल प्लेन आहेत. या प्रत्येक प्लेनचं एक महत्त्व आहे. म्हणजे जर तुमच्या अंकशास्त्र तक्त्यामध्ये आडव्यामध्ये किंवा उभ्यामध्ये जर तो तक्ता पूर्ण असेल, ती लाईन पूर्ण असेल, तर त्या प्रत्येकाचं महत्त्व आहे. तर हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आणि वर्टिकल प्लेनमध्ये जो फरक आहे तो आपण बघूया. तर ह्या वर्टिकल प्लेनमध्ये हे जे उभे आहेत, ही जर पहिली ओळ पूर्ण असेल तर हा थॉट प्लेन आहे. व्यक्ती खूप विचारवंत असतो आणि अगदी विचारांती तो कुठलेही कार्य करतो. विल प्लेन जे आहे, ज्याचं पूर्ण आहे, त्याची इच्छाशक्ती खूप प्रबळ असते. तो इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला हवं ते प्राप्त करू शकतो. आणि हे ॲक्शन प्लेन आहे. ॲक्शन प्लेन म्हणजे कृतीला प्राधान्य देणारे, फक्त इच्छा व्यक्त करून न थांबणारे, कृतीवर जास्त भर देणारे हे लोक आहेत. आडव्या रांगेमध्ये तुम्ही बघू शकतात मेंटल प्लेन ही पहिली ज्याचा तक्ता पूर्ण आहे, तो मानसिकदृष्ट्या खूप सशक्त असा व्यक्ती तो असू शकतो. इमोशनल प्लेन हा ज्याचा पूर्ण आहे हा खूप भावनिक असेल. आणि प्रॅक्टिकल प्लेन, हा प्रॅक्टिकल प्लेनवालासुद्धा कृती करण्यावर भर देणाराच असणार आहे. ॲक्शन प्लेनवाले लोक शक्यतो खेळामध्ये जास्त आढळतात. तर हे आहे माऊली हा या तक्त्याची जादू. आणि या तक्त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं आहे, ज्यांच्या तक्त्यामध्ये हे 3 अंक आणि हे 3 अंक पूर्ण असतील तर समजून घ्यायचं त्या व्यक्तीच्या तक्त्यामध्ये आम्हाला जी शिकवण दिली याच्यामध्ये याला म्हटलं गेलेलं आहे गोल्डन योग आणि सिल्वर योग. याला गोल्डन योग सिल्वर योग एवढ्यासाठी म्हणतात की ज्याचं हे पूर्ण आहेत त्यांना सिल्वर योगवालेसुद्धा आर्थिक बाबतीमध्ये बऱ्यापैकी असतात. म्हणजे त्यांना जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा त्यांच्या हातामध्ये कुठून तरी पैसा मॅनेज होतोच. आणि गोल्डन योग ज्यांचा पूर्ण आहे त्यांच्या हातामध्ये पैसा खेळता असतो, मुबलक पैसा खेळता असतो. तर हे 2 जे आहे हे कंप्लीट आहे की नाही तुमच्या याच्यामध्ये बघा. या प्रत्येक अंकाचं एक एक महत्त्व आहे. याचं किती वेळा रिपिटेशन होतं किंवा हा अनुपस्थित आहे तर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे सुद्धा जाणण्यासारखं आहे. तर माऊली होय खूप गहन आहे. याचा ग्रहांशी सुद्धा संबंध असतो. आपण मागे एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, जसं सूर्य राजा आहे, चंद्र राणी आहे. 3 अंक, हा 3 अंक जो आहे तो त्या राजमंत्रिमंडळामधला जो आहे तो तिथला गुरुजी आहे, त्यांचा म्हणजे त्यांना उपदेश देणारा त्यांचा सल्लागार आहे. हा जो आहे हा या राज्यातला आपण चोरही म्हणू शकतो, रॉबिनहूडही म्हणू शकतो. तो पुढे जेव्हा आपण अंकांविषयी सविस्तर जाणून घेऊ तेव्हा आपल्याला समजेल. हा जो आहे हा राजपुत्र आहे. हा बुद्धिमान आहे, पण चंचल आहे, हट्टी आहे. हा जो आहे या दरबारातला व्यवस्थापक आहे,
राजाची प्रजेची काय व्यवस्था ठेवायची, काय कुशामत ठेवायची याचं काम हा बघतो. हा जो आहे हा साधू पुरुष आहे. 7 अंक हा पूर्ण विरक्त भावामध्ये असतो. बालकी खाल निकालनेवाले लोक म्हणजे संशोधनांतीच काम करणारे लोक हे जे आहे हे यांच्याकडे पूर्ण न्यायव्यवस्था आहे आणि हे जे आहेत यांच्याकडे युद्धकौशल्य आणि सेनापतीचं थोडक्यात कार्य आहे यांच्याकडे. तर असे हे 9 अंक आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे रोल प्ले करतात. तर जेव्हा आपला पुढचा व्हिडिओ होईल अंकांविषयी त्याच्यामध्ये आपण अजून सविस्तर जाणून घेऊया. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम.